हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पहा सकाळचं वातावरण कसं आहे, धुकं पसरलंय सगळीकडं. मंदिराचा कळस तर बघा एकदम अंधक अंधक दिसतंय. आता समोरच आहे, घरासमोर, तुम्हाला तर माहिती आहे, तरी पण अंधक दिसतंय. समोरचे झाडं पहा दिसत सुद्धा नाहीत लवकर. आज इतकं धुकं पसरलंय ना की बस. पावसाचा अंदाज तर सांगितलाय. डोंगर तर दिसतच नाही समोर. ते पहा ह्या साईडनी पण डोंगर आहेत आमच्या इकडे, आणि इकडून पण डोंगर आहे. डोंगर तर कुठंच दिसायला तयार नाही. ह्या रोडच्या पलीकडचंच दिसत नाही. हे जे रोड पलीकडे ना, त्या पलीकडचंच दिसत नाही. का धुकं पडलं होतं ना, तर हे बघा कसं ओलं झालं. इथं ओलं वाटतंय. इथं किती सगळं ओलं आहे. आणि पावसाचा अंदाज तर सांगितलाय आता, पण काय माहित काय होतंय. आणि थंडी ना, या धुक्यामध्ये म्हणतात थंडी खूप वाजते, पण अजिबात थंडी वाजत नाही. मी तर स्वेटर वगैरे काहीच घातलेलं नाही, तसेच बाहेर आलोत आम्ही, कारण थंडीच नाही वाजत आहे. गारवा छान वाटतोय. आता थोड्या वेळ निघून जाईन एवढं धुकं पाहत, तरी पण 10-11 वाजता धुकं जायला. एवढं सगळं ते मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं, 11 वाजेपर्यंत धुकं होतं. आता पण पा किती वेळ, आता किती 7:30 पावणे 8 वाजत आलेत, तरी पण एवढं धुकं आहे. माझा चाललाय स्वयंपाक. मी वरती गेले व्हिडिओ करण्यासाठी. भैयाला वाटलं भाकरी जाईन जळून, तर भाकरी लागलाय भाजायला. पहा छान अशी भाकरी भाजतो. तर भाजली का? हा ना, मी गेलते व्हिडिओ काढायला वरती. बघ धुकं किती पडलंय वरती, काहीच दिसत नाही. पहा भैया तर उठलाय पहा, पण दीदी काय उठायला तयार नाही अजून. आता किती पावणे 8 वाजलेत पहा. दीदी झोपलेलीच आहे. आता थंडीच तेवढी म्हणल्यावर ती म्हणती झोपू दे मला थोड्या वेळ, तर झोपली ती. आता मी डब्बा करून देते दाजींचा. भाजी पण झाली, भाकरी करते. आता उशीर झाला उठायला, लाईट नव्हती, तर मी आता भाकरीच करते. भैया म्हणतोय स्वयंपाकच शिकायचा आहे मला. म्हणलं का शिकायचा, तर तू जर कुठे इकडं तिकडं काय झालं, बरोबर आहे ना. ते म्हणतो तू जर कुठं इकडं तिकडं गेली तर मी पप्पा करून खाऊ शकतो म्हणे. म्हणलं दीदीला कुठं पाठवायचं, तिथं दीदीच लग्न झालं रे. म्हटलं बर. ते का कशी भाकरी भाजते, येते भाजता. हात पोळण भैया, त्या साईडने नाही भाजायची, इकडून भाज. हे परा भैया साईड. अरे उलथा ना, घे ना. नाही का उलटण नको म्हणतो. भाकरी थापून पण घे तेवढी. आता अर्धी राहिली ना थापायची, घे थापून तेवढी. मी जाऊ मग, करशील का भाकरी? नाही का कसा छान आहे, एवढा ट्रेन झालाय भाकरी करण्यात. पण बघा बिना उलटानी चित्त फिरवतोय तो भाकरी. ला भाजून. अरे त्या साईडनी नाही भाजायची भैया, त्या साईडनी भाजली तव्यावरच. इकडनं भाज. बघ ही बघ किती भाजली बरं. या साईडनी, ही साईड ना तव्यावरच भाजायची असती, आणि ती साईड अशी भाजायची. हे पा गोलूल चपाती खायची, बघा कसं करतोय तो. टाक टाक भैया टाक. हा घे भैया घे. भैया बाजूला तू, ते खाईन बरोबर. खा गोलू. कुणी दिली भैया चपाती तुला आज? रोज मी देत असते ना. बघा रोज मी देते, आज भैयाने दिली. भैया बघ ना किती धुकं पडलंय. दिसतंय काही समोरचं? इकडचं बघ, या साईडचं पण काहीच दिसा नाही. 8 वाजत आलेत आता, काहीच दिसा नाही. तुला काय कामी धुकं पाहायचं? कशाला उठला एवढा लवकर मग? कपिल आणि स्वामीनी आपल्याला पलीकडचं दिसत नाही, आणि पलीकडच्या लोकांना इकडचं दिसत नसन. बघा कपिल स्वामीनी पण उठल्या, त्यांचा टाइम झाला उठण्याचा. आज आम्हालाच उशीर झाला पा उठायला. आप्पा पण झोपलेत अजून. भैया बघ शेण ओढून घे पाठीमागं, आणि त्यांना खायला टाक. ते बघ त्यांचा खायचा टाइम झालेला आहे. सकाळी सकाळी आपल्याला कसा चहा पाणी लागतो, तसं त्यांना पण खायला लागतं पा. आता त्यांचा चहा होईल आता. चला मैत्रीण, बाय बाय भैया.